एक मोठी बातमी विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। 288 मतदारसंघांमध्ये एकंदरीत 7,066 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत। यातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे आज स्पष्ट होईल। मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे। बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू शकतो। ही बंडखोरी टाळण्यासाठी साम दाम दंडभेद अशा साऱ्या उपायांचा वापर केला जातोय। काँग्रेसच्या 30 ते 35 बंडखोरांनी उमेदवारी माघारी घ्यावी यासाठी गेले 2 दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत। तर राष्ट्रवादीमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच बंडखोरांशी चर्चा करून माघारीचं आवाहन केलंय। शिवसेना ठाकरे गटानं देखील काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। डोंबिवलीमध्ये आज 4 वाजता राज ठाकरेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं। चांदिवलीमध्ये शिवसेना उमेदवार दिलीप लांडेंच्या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं। महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। मंगेश कुडाळकर ओपनिंग बॅट्समन आहेत, इतर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालंच पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कुडाळकरांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। इतर लोक लवंगी फटाके फोडतायत, मात्र 23 तारखेला विजयाचा ॲटम बॉम्ब फुटणार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कुर्ल्यातून विरोधकांवर निशाणा साधलाय। विकासाला विरोध करणाऱ्या पक्षांना साथ देऊ नका, तुमचं एक मत इतिहास घडवेल। मुजी पटेलांना मत म्हणजे एकनाथ शिंदेंना मत। रेकॉर्ड ब्रेक मतांनी मुजी पटेलांना विजयी करा अशी भावनिक साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना घातली आहे। शिवसेना ठाकरे गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात मोठा धक्का बसलाय। शिवसेना ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवलाय। येत्या मंगळवारी कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार आहे आणि या सभेमध्ये महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेकडून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार प्रकाश निकम आणि त्यांचे स्वीय सहाय्यक नॉट रिचेबल आहेत। विधानसभेसाठी रवींद्र चव्हाण यांनी जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे। दरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। तर यंदाच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय होईल असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। आता एक मोठी बातमी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। जरांगे यांनी रविवारी कोणकोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची याची घोषणा केली आणि यात जरांगे जवळपास 20 ते 25 जागा विधानसभेच्या लढवणार आहेत। आज जरांगे पत्रकार परिषद घेऊन घोषित केलेल्या मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत 25 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं म्हटलंय। उमेदवार जाहीर करताना मनोज जरांगे भावूक झाले होते, मात्र 11 मतदारसंघात अजूनही काही ठरलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 25 मतदारसंघात दलित मुस्लिम उमेदवारांना संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि लोकशाहीच्या तत्वाच्या आधारे आम्ही उमेदवार ठरवलेले आहेत। शक्ती असेल तिथे उमेदवार दिलेले आहेत। एका जिल्ह्यात 1 उमेदवार देणार आहोत, बाकी पाडणार आहोत। आमचे 10 ते 15 उमेदवार तर 2 ते 3 मुस्लिम आणि दलितांना संधी देणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। तसंच मुंबईतल्या 36 जागांपैकी 23 ठिकाणी उमेदवार पाडणार असल्याचं जरांगे म्हटलंय। आम्ही पण थोड्याच जागा लढायचं ठरवलेलं आहे। एका जिल्ह्यात 1 किंवा 2 आपल्या शक्तीप्रमाणेच काम करावं आणि बाकीच्या पाडून टाकायचे, या निर्णयावरती आम्ही आलेलो आहे। आम्ही काय जास्त जागा लढणार नाहीत, 10, 15, 20 जागा राज्यात लढायचं ठरवलं आणि त्यांनी निवडून सुद्धा आणत ठरवलं आमच्या गोरगरीब मराठ्यांच्यासाठी आधार आणि त्यांच्या विधानसभेत मागण्या मांडण्यासाठी। तशाच आमच्या मित्र पक्षाचे 1-2-4 म्हणजे मुस्लिम बांधवाच्या 1-2-3 दलित बांधवाच्या अशा असतील असा अंदाज आहे। ती आज 25 मतदारसंघावर चर्चा झाली एकूण पेंटिंग सहित। 25 मधील 11 मतदारसंघ आणखी पेंटिंग आहेत।
सकाळपासून त्यावर चर्चा आहे. यात कमी पण होऊ शकते किंवा आणखीन वाढू पण शकतात रात्रभरातून चर्चेअंती. हे झाल्यात आता मतदारसंघ पेंटिंग आणि अधिकृत सुद्धा. आता त्याच्यावरती उमेदवार डिक्लेअर करायचे राहिले. पाथर्डी आणि शेवगाव, कोपरगाव हाही लढवायचा ठरवलाय, नेवासा पेंटिंग आहे. पाचोरा लढवायचा ठरवलाय, पेंटिंग आहे. करमाळा हाही लढवायचा ठरवलाय. माडा लढवायचा ठरवलाय, तो पेंटिंग आहे. धुळे शहर हाही लढवायचा ठरवलाय, पण तो त्याच्यावर चर्चा चालू आहे, तो पेंटिंग आहे. निफाड आणि नांदगाव हेही लढवायचे ठरवलेत, पण तेही आणखीन पेंटिंग आहे. मला ह्या प्रवाहात यायचं नव्हतं. राजकारण माझा पिंड नाही, पण या हरामखोरांनी माझ्या समाजाला एवढं दुःख दिलं ना. आज लाखो पोरांवरती केस झालेत. माझ्या समाजाचं बलिदान गेलंय. त्या आईच्या कंपाळाला कुंकूच नाहीये. ते बघताना एवढं कसाही जीव होतो ना. असं वाटतं या मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण काहीच करू शकत नाही. जर एवढा मोठा बलाढ्य समाज आहे आणि आईच्या डोळ्यात पाणी थांबत नाहीये. तिला ना नवरा दिसत नाही. छोटे छोटे लेकरं घेऊन जायचं कुठं. आणि सरकार इतकं चेष्टा करत आहे आमची की माझा 15 महिन्यापासून मराठा समाज रस्त्यावर आहे. आणि हरा मावलात माझ्या समाजाला खुन्नच देऊन आरक्षणच देत नाही. मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार नाहीयेत. मुंबईमधील 23 जागा पाडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. येवल्यातून जरांगे पाटलांनी मराठा समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे. जरांगेंनी तुतारीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ नये. येवल्यातून उमेदवार न दिल्यास जरांगेंच्या सूचनेला गालबोट लागेल असाही इशारा मराठा बांधवांनी दिलाय. सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात आहेत, त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही. विकास कामांच्या जोरावर सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला मतदान करतील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. भाजप नेते प्रसाद लाड यांनी अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचं ठणकावून सांगितलंय. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय. हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. उत्पादन करणाऱ्याच्या हिताची काळजी घेणारं आताचं सरकार नाही, त्यामुळे त्यांना आम्ही हे सत्तेत बसू देणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिलाय. अजितदादा म्हणतात बारामतीमध्ये विकासासाठी 9 कोटी खर्च केले, पण विकास कुठे आहे? ठेकेदारांचे खिसे भरणं विकास होत नाही अशी टीका युगेंद्र पवार यांनी केली आहे. सोलापुरात तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांच्यानंतर शिवाजीराव सावंत हे देखील महायुतीवर नाराज आहेत. 32 वर्ष सेवा करून काही मिळत नसेल तर चाकरी का करायची अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संतुकराव हंबर्ड यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मरळक येथील महादेव मंदिरातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मी जे बोललो ते खरं बोललो, मुंबईच्या भाषेत बोललो. अजित पवारांनी घड्याळ चोरलं नसतं तर मी पाकिटमार म्हटलं नसतं असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी दादांवर पुन्हा टीका केली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचं भाषण सुरू असताना आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी सभेत जाऊन घोषणाबाजी केली. हातात तुतारीचे पोस्टर घेत सहार खान आणि युनिस खान यांनी तुतारीचा प्रचार केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी बंडखोरी करत योगेश घोलप यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी त्यांच्या लेकीला नोटीस पाठवली आहे. माहेरचं नाव न लावता सासरचं नाव लावून निवडणूक लढवा असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं. आता एक मोठी बातमी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर मैत्रीपूर्ण लढतींना प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी नकार दिलाय. मात्र तरीही अनेक मतदारसंघात अशा लढती होत आहेत.
काही ठिकाणी युती आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केलेत आणि अशा उमेदवारीमुळे मतदारसंघाचा निकाल बदलू शकत असल्यानं हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे. आमचे नेते नाराज लोकांच्या घरी जाऊन भेट देतात हीच खूप मोठी गोष्ट आहे असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र असल्याचंही मोहोळ म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एका वेलनेस सेंटरमध्ये त्यांना हलवण्यात आले. 4 ते 5 दिवसांनी आंबेडकर पुन्हा विधानसभेच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत.